आपण जो आता कार्यक्रम बघणार आहोत त्याचा सेट खूप ग्रँड आहे आणि तो उभारायला आम्हाला बराच वेळ लागला, त्याबद्दल खरोखर क्षमा मागते तुमची. पण छान कडक चहा आणि फ्लॅश पॉप नंतर परत तरतरी आली आहे ना सगळ्यांमध्ये, फ्रेश एकदम. तर आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आपण एन्जॉय करतोय आणि त्यातनं आपण आनंद, ज्ञान, मनोरंजन हे तर घेतलंय. आणि आता तो क्षण येऊन ठेपलाय आजच्या दिवसाच्या समारोपाचा. तर आजच्या दिवसाची सांगता करताना आम्ही तुमच्यासमोर असा एक कार्यक्रम घेऊन येत आहोत, तो केवळ मनोरंजन नव्हे तर आपल्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. मराठी रंगभूमी ही आपल्या संस्कृतीची सजीव अभिव्यक्ती. तिनं आपल्याला हसवलं, रडवलं, विचार करायला लावलं. आणि त्यातलाच एक पैलू म्हणजे संगीत नाटक. संगीत नाटक हा केवळ एक नाट्यप्रकार नसून तो आहे शब्द, सूर, संगीत, अभिनय यांचा साजशृंगार. सीता स्वयंवर ते आत्ताचं कट्यार अशी आपली मराठी नाटकांची, संगीत नाटकांची सजीव अभिव्यक्ती. ती जपली, जोपासली आणि मराठी रंगभूमी ही संगीत नाटकांनी गाजवली. अनेक दिग्गज कलाकारांची नाळ या संगीत नाटकांशी जोडली गेली आहे. आता ही एवढी श्रीमंत कला आपण जपायला नाही तर समृद्धही करायला हवी, नाही का? संगीत नाटकाची ही परंपरा जीवाभावाने, हळुवारपणे जपत, वाढवत दुधावरच्या साईला सुपूर्त करण्यातच खरी मजा. आपण इथे ऑस्ट्रेलियात आपल्या मायभूमीपासून हजारो मैल अंतरावर असलो तरी आपली ओळख, आपली कला आणि आपला वारसा इथेही तितकाच महत्त्वाचा. वारसा हा कार्यक्रम सांगतोय संगीत नाटकाचा आजचा प्रवास, जिथे जुनी मुळं नवीन पालवी फुलविणार, परंपरेचा साज नव्यानं स्वागत करणार, रात्रीनं बघितलेलं स्वप्न उद्याची कोवळी किरणं साकारणार आणि पुढचा सूर नव्या पिढीच्या हाती सोपवून अशीच मैफल रंगत ठेवणार. चला तर बघूयात वारसा. अरे तू काय करतोयस इतका वेळ आतमध्ये? तू आता एका मिनिटात आला नाहीस ना? मी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे बरं का? अगं आलो आलो. नच सुंदरी करू कोपा तुझ मजवरी धरी अनुकंपा. वा वा, आज बरेच दिवसांनी गाण्याचा आवाज लागलाय. नाही ग, आतमध्ये मुलांना जरा एक सरप्राईज द्यायची तयारी करत होतो. तू आणि तुझी सरप्राईजेस ते सगळं आत्ता राहू दे. अरे जावई बापू आणि लेक आत्ता येतील ना ऑफिसमधनं, त्याच्या आधी आपण कार्यक्रम बघायला सुरुवात करूया. पण मग त्यात काय झालं? त्यांना आणि मुलांना बरोबर घेऊन बघूयात की, नाहीतरी मुलांना कसं कळणार हे सगळं? बरं चल सुरू कर.
बाबा. अरे अगं कधी आलात तुम्ही ऑफिसमधनं? कळलंच नाही बघा मला. हो ना. अगं हे काय, आत्ताच येतोय आम्ही. तुम्ही दोघंही नांदी ऐकण्यात इतके छान रमून गेला होतात, म्हटलं कशाला डिस्टर्ब करायचं. बरं, तुमचा जेटलॅग गेला की नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप झाली की नाही? अहो नाही, घरात 2 मंकीज आहे म्हणून विचारलं. अगं नाही ग, झोप तर एकदम मस्त झाली. आता पोरांबरोबर दंगा करायला एकदम तयार. अगं मधू, झोप तर छान झालीस. तुझी सगळी बाग फिरून आले बघ. काय सुंदर सुंदर गुलाब फुलले सगळीकडे. आणि ते दारासमोरचं तुळशी वृंदावन, इथे येऊन पण आपली संस्कृती जपतेस ना, हे बघून इतकं समाधान वाटलं बघ. अगं माझं कसलं कौतुक करतीयेस? तुम्ही दोघांनीच तर हे संस्कार केलेत ना माझ्यावर. बरं आई, मघाशी ती नांदी कोण म्हणत होतं ग? इतकं छान वाटलं बघ ऐकून. एकदम नॉस्टॅल्जिक झाले. अगं तुमच्या नाटकाच्या तालमी आठवल्या. तुला मी गेल्या महिन्यात म्हटलं होतं का आमचा तो नाट्य रजनीचा कार्यक्रम झाला होता? हो हो. अगं केशव म्हणला की तो आता YouTubeवर अपलोड झालाय. अच्छा. म्हटलं चला तुम्ही लोक ऑफिसमधनं येईस तवर बघत बसूया. आणि मधू तुला सांगते, यंदाच्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे ना, अगं खूप लहान मुलांनी भाग घेतला होता. काय सुंदर सुंदर गाणी म्हटली अगं त्यांनी. संगीताचा हा वारसा आता ह्या पिढीनेच पुढे न्यायला पाहिजे, नाही का? खरंय तुझं. खूप छान वाटलं बघ ऐकून. पण तुम्ही दोघं सुद्धा खूप ग्रेट आहात हा. ग आम्ही काय, त्यात त्या केशवचा सिंहाचा वाटा आहे. त्याचा उत्साह म्हणजे काय विचारता. हो, केशव काकांना अगं ते म्हणजे उत्साहाचा एकदम निखळ झराच आहे, नाही का? अहो बरेच दिवस झाले माझं काही बोलणंच नाही झालं त्यांच्याशी. उद्या शनिवार ना, मला सुट्टीच असते. आपण व्हिडिओ कॉल करायचा का त्यांना? अगदी नक्की करूयात की. नाहीतरी तो तुझी नेहमी आठवण काढत असतो. आम्हाला विमानतळावरती सोडायला आला होता ना, तेव्हा काय म्हणाला माहितीये? काय म्हणाला की आता सिडनीला गेल्यावर त्या मधूला जरा सांगा की त्या तानपुऱ्यावरची धूळ अधूनमधून झटकत जा म्हणाव. काय हो बाबा तुम्ही? आहा, ना 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 ना. Aji, Dila sang na. It's my turn for front, bro. Guys, see, Mama is here. Mama, when did you come? बघतेय मी काय चाललंय तुमच्या दोघांचं ते. आई, अगं ह्या दोघांना पण जरा नांदी ऐकव ग, म्हणजे त्या टेलर स्विफ्ट कडून इकडे स्विफ्टली शिफ्ट होतील बघ. Wow, Mama, what a tongue twister. Mama, who is Nandi? Is she a pop singer? हे चॅम्प, ये इकडे ये, बस मी सांगतो. अरे वेड्या, इट्स नॉट नॅन्डी, इट इज नांदी. कळलं? कुठल्याही संगीत नाटकाची सुरुवात ही नांदी या गाण्याने होते. आणि ह्या नांदीमध्ये आपण गणपती बाप्पाला आणखी नटराजाला आपण प्रार्थना करतो की तुमचे आशीर्वाद आमच्यावरती असू द्या, आमचा हा प्रयोग खूप छान होऊ द्या. आणि तसंच या नांदीतूनच आपण सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत पण करतो बरं का. पण आजोबा, what संगीत नाटक? अगं संगीत नाटक म्हणजे तुमचं ते काय असतं ते ऑपेरा. तुमचा ऑपेरा असतो ना, तसंच त्यात कसं म्युझिक, डान्स, ड्रामा तसंच. आणि स्वरा मला सांग, आपण हल्ली हे सगळे व्हिडिओज वगैरे कसे बघतो? इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब. सो आता असं इमॅजिन करा की ह्यातलं काही सुद्धा नसतं, मग? Then I would have gone mad. अगं पण त्यावेळी सगळं तसंच होतं. अगदी सिनेमे देखील नव्हते. नाटक हेच एक लोकांच्या करमणुकीचं साधन होतं बघ. आणि कित्येक वेळानं ह्या अशा नाटकातूनच काहीतरी सोशल अवेअरनेसबद्दल मेसेज दिला जायचा. मग पुढे तो मेसेज जास्त इफेक्टिव्ह करण्यासाठी किंवा नाटकाची थीम आणखीन चांगली करण्यासाठी मग त्यात संगीत ॲड केलं गेलं. कारण गाण्याची जादूच अशी आहे ना
की जो मेसेज नाटकातून द्यायचा आहे त्याच्याऐवजी जर तो गाण्यातून दिला गेला तर त्याचा लोकांवर जास्त प्रभाव पडतो. कारण लोकांच्या गाणं जास्त लक्षात राहतं. आणि असा संगीत नाटकाचा जन्म झाला. Mama, what does he even mean? अरे दिस इज सेम ॲज यू हॅव डन फॉर युअर स्कूल प्रोजेक्ट सेव्ह वॉटर. त्यात नाही का तुम्ही एक गाणं ॲड केलं, त्यावर ॲक्ट केलं, अँड रिमेंबर हाऊ वंडरफुल रिस्पॉन्स यू हॅव गॉट. अरे वा नीरज. हो, सो संगीत नाटक इज एक्झॅक्टली सेम लाईक दॅट. अरे नीरज, त्यावरून आठवलं, गेल्या महिन्यामध्ये गौरी मावशीच्या क्लासचा ॲन्युअल प्रोग्राम झाला. त्यात स्पृहानी संगीत शारदा म्हटलं एक फार सुंदर गाणं म्हटलंय. Spruha didini? Yes. Can we listen to it? अगं बघ ग, तुझ्या त्या व्हॉट्सअपवर आहे का? त्यांनी अरे हो, पाठवलं तिने होतं. पाठवलंच होतं नाही का आपल्याला. आहेच बघ. आहे ना, मग ते दाखवूया ना मुलांना. येस. अगं हो, गौरीने मला सुद्धा फॉरवर्ड केला होता तो व्हिडिओ. काय सुंदर गायली आहे ना स्पृहा, एकदम मस्त, अतिशय सुंदर. बाय द वे मी बघितलाय तो व्हिडिओ. सो यू गाईज कॅरी ऑन, मी आलेच चेंज करून. Launa ji. ॲट युअर सर्व्हिस पिल्लू.
just awesome. पण आजी, I don't get it. Why does this song sound like she's teasing her friend? बरोबरच आहे अगं तुझं. सरकॅझम आहेच ह्या गाण्यामध्ये. बघ ना त्या गाण्यात काय म्हटलंय, अवघे पाऊणशे वयमान. म्हणजे काय कळलं का तुला? दॅट गाय इज ओनली 75 years old. हो, दात पडलेत, डोळ्याला नीट दिसत नाहीये, कानानं नीट ऐकू येत नाहीये, मान सुद्धा डुगडुगतीये, पण त्याला लग्न मात्र करायचंय, आणि तेही एका लहान वयाच्या मुलीशी. अशा विवाहाला जरट विवाह म्हणायचे. Hang on a second. 75 years old guy आणि लहान मुलीशी लग्न. Shame on him. अगं पण त्यावेळी सगळं तसंच होतं. पण ह्या गाण्याचा मात्र इतका प्रभाव पडला लोकांवर आणि सोशल अवेअरनेस इतका वाढला की त्यापुढे जाऊन जरट विवाह ही प्रथाच बंद पडली. Wow, that's actually impressive. येस. पण बरं झालं हा. You mean these songs are not only for entertainment? नो नो. नीरज, अरे ह्या संगीत नाटकाचे विषय आहेत ना, ते एवढे लिमिटेड नाही आहेत बरं का. ह्या नाटकातली जी गाणी असतात ना बाळा, ती त्या नाटकातलं कॅरेक्टर डिटेलमध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी वापरली जातात. सापडलं. कालच्या कार्यक्रमातलं आणखीन एक गाणं आपण बघूयात, म्हणजे मग तुम्हाला नक्की कळेल की आजीला काय म्हणायचंय ते. हां, बघा आता. नारायण 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 नारायण. आ आ राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय उद्धृतनग मध्वरिंद मानघ उद्धृतनग मध्वरिंद मानघ सुरनुत पादारविंद जय जय सत्य पांडपट गोविंद जय जय सत्य पांडपट गोविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय गोप सदन गुरुवलिंद खेलन गोप सदन गुरुवलिंद खेलन आ आ गोप सदन
रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुराधाधर मधुराधाधर मधुमिलिंद नारायण 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 नारायण. चहा घ्यावा चहा द्यावा चहा जीवाचा विसावा गरमागरम चाय हाजीर है. काय जावे बापू. अरे जावई बापू तुम्ही कशाला उगाचच त्रास घेतलात. हो त्यात काय झालं सासूबाई, एवढा गरम गरम चहा एन्जॉय करा तुम्ही. हा एक कप तूच घे. धन्यवाद. अरे वा, आज चक्क गाण्यातला औरंगजेब गातोय. वा वा. आई बाबा, तुमचा विजा आता नक्कीच एक्सटेंड करायला हवा. ए गाण्याचा औरंगजेब काय ग मी खरोखर तसा असतो तर प्रेमात पडलो असतो का. मीर अगं म्हणजे तुझ्या गाण्याच्या मला गाणं आवडतंच, पण ते ऐकायला मी जर म्हणायला गेलो. नको रे बाबा, प्लीज नको. आणि तुझं ग काय मधू. माझं काय. किती छान गाणं म्हणायचीस पूर्वी तू सुद्धा. आता सगळं सोडून दिलंय बघिने. पण समीर तुला सांगते, गौरीने नाही बरं का, गौरीने अजून गाणं चालू ठेवलंय. आणि म्हणून स्पृहानी सुद्धा. मुलांनो मगाशी बघितलं की नाही तुम्ही तिचं गाणं, म्हाताराई तू का काय छान म्हणत होती. अरे आज काय तुम्ही नीरजला सोडून मला नॉटी कॉर्नर मध्ये ठेवायचं ठरवलं. नाही ग. ए मधू चिडू नकोस ग, थांब जरा. मुलांनो तुम्हाला माहिती आहे का, मम्मा कॉलेजमध्ये असताना गाणं म्हणायची, म्हणजे गाणं म्हटलं होतं. मम्माने गाणं म्हटलं होतं. येस. माझ्याकडे ना त्याचा एक व्हिडिओ असेल आपल्याकडे एका हार्ड ड्राईव्हवरती. बघूया मला सापडतोय का. हां दिस वन. याच्यामध्ये मम्मानी म्हटलेल्या गाण्याचा व्हिडिओ आहे. आणि मम्मानी जेव्हा गाणं म्हटलं होतं ना, तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिच्यावरती मस्त डान्स पण केला होता. सगळं लक्षात आहे माझ्या अजून. अच्छा, नेमकं काय रे लक्षात आहे तुझ्या. नाही म्हणजे माझं गाणं की माझ्या मैत्रिणी. मैत्रिणी. हा अगं म्हणजे तुझं गाणं ग. असं काय. हां हे बघा मुलांनो, हे ते गाणं.
अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी उलले तुझला हृदय साजणी उलले तुझला हृदय साजणी ये चल माझ्या घरी ग काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ग गर्द सभोवती प्राण साजणी तू तर चापे कळी तू तर चापे कळी तू तर चापे कळी. आजोबा हम्म. हे गाणं ना मला थोडं डिफरंट वाटलं. आय मीन नॉट लाईक राधाधर यु नो. अरे वा स्वरा, तुला ह्या दोन गाण्यातला फरक कळला? अरे व्हेरी गुड. अगं तुला हे गाणं थोडं वेगळं वाटलं ना, याचं कारण तू तर चाफेकळी हे गाणं म्हणजे एक सुंदर रोमॅन्टिक कविता आहे बघ. म्हणून मग त्याला टिपिकल क्लासिकल म्युझिक न वापरता त्याच्यामध्ये थोडंसं लाईट म्युझिक वापरलं गेलं. व्हॉट दे डू दॅट आजोबा? अरे नीरज, आपल्या क्रिकेटमध्ये कसे बदल झाले, म्हणजे पहिल्यांदा होतं टेस्ट क्रिकेट, मग त्याच्यानंतर आलं वन डे, मग त्याच्यानंतर आता आलं T20. तसंच. आणि नीरज, तुला माहितीये का, इकडे मी सांगते, अगदी सुरुवातीची जी संगीत नाटकं होती ना, पहिलं सीता स्वयंवर ते आताचं कट्यार, ह्याच्यामध्ये हळूहळू संगीतामध्ये बदल होत गेले बघ. म्हणजे पूर्वीची गाणी अगदी प्युअर क्लासिकल संगीतावर आधारित असायची, पण हळूहळू त्याच्यामध्ये सेमी क्लासिकल आणि अगदी लाईट म्युझिकसुद्धा वापरण्यात आलं. मुलांनो, तुम्हाला मी अजून एक गंमत सांगते. पूर्वी का नाही, नाटकामध्ये पुरुष मंडळी साड्या नेसून, शेले पांघरून, अगदी नट्टा पट्टा करून बायकांच्या भूमिका करायचे. इव्हेंच्युअली मग हळूहळू बायका सुद्धा नाटकात कामं करायला लागल्या, हो की नाही? कोण आलं आता? मी बघतो. बस मी बघते. आलंय? अगं आता? मला पण नाही माहिती. आत्ता कोण आलं? आजोबा का लगबगीने बाहेर गेले? तू बस. कोण येणार होतं? किडो पहा भूकेची वेळ साधून आला बघा पिझ्झा. आजोबा यू ऑसम. खाओ बेटे खाओ. हे होतं होय तुझं मगाचं सरप्राईज? येस. बाबा, तुम्हाला इथे येऊन 1-2 दिवस नाही झाले तर लगेच मुलांचे लाड चालू झाले. मुलं आहे, चालायचंच. पुढचा महिनाभर म्हणजे त्यांची एकदम चंगळ असणार आहे. चालायचं. अगदी खरंय. अरे पोरच आहेत ती, त्यांचे नाही लाड करायचे तर कोणाचे करायचे? तू पण घे हो एक पीस. थँक्यू. पिझ्झा टू आजोबा. अरे तुला आवडतो ना I love मग. you, आजोबा. पण आजोबा, तुम्ही आता जे गाणं म्हणत होतात ना, हा? ते गाणं सुद्धा संगीत नाटकातलं आहे का? And that's you on pizza? नाही ग. ये पहा रात्रीचा समय सरुनी होत शकाल हा. बाबा, हेच ना ते गाणं? अगदी बरोबर जावई बापू. मधू, तू उगत समीरला गाण्यातला औरंगजेब वगैरे म्हणतेस बरं का? ते खरं आहे. देखा. बरं बाबा, चुकलं आमचं. तुम्ही खूप खूप संगीत नाटकं बघितली असतील ना? अरे मग माझी संगीत नाटकाशी ओळख माझ्या आजोबांनी करून दिली. त्यांना संगीत नाटकं खूप आवडायची. त्यांनी तर बाल गंधर्वांना सुद्धा रंगमंचावर नाटकात काम करताना बघितलं होतं. मी साधारण नीरज एवढा असेल तेव्हापासून ते मला संगीत नाटकाला घेऊन जायचे. काय ते भव्य सेट्स, काय ते झगमगीत पोशाख, कॉस्ट्युम्स, आणि त्यावेळेस प्रेक्षकांचं स्वागत सुद्धा न अत्तर लावून
आणि गुलाब पाणी शिंपडून व्हायचं. मग मी जसा मोठा झालो ना तसा मी पण संगीत नाटकात काम करू लागलो. आणि गंमत माहिती आहे का मुलांनो, काय? तिथेच माझी आणि आजीशी ओळख झाली. आम्ही दोघांनी मिळून मानापमान मधली गाणी म्हटली होती. काय आठवते का? अगदी अगदी. Whoa, Azuba, that's great. Azuba, Azuba, do you have any recordings of your performances? Please show them. तेव्हा कुठली आली आहेत ग रेकॉर्डिंग्स वगैरे? काय बरं करूया? अरे परवा बघ आपण ती एक नाट्यसंगीताची जुगलबंदी बघत होतो. त्या पार्टिसिपेंट्सनी आपल्या नाटकातलीच गाणी नव्हती का म्हटली? तू बघ तुझ्या रिसेंट सर्च मध्ये सापडतील. ती दाखवूया बघ आपण ह्या मुलांना. हां हे बघ सापडलं. हे बघा. अरे वा. युवती मनादार झाले, युवती मनादार झाले, युवती मनादार रुचिर प्रेमसे केले रण भजना संसारी बसे अमरनी केले रण भजना संसारी बसे अमरनी झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले 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 युवती मना दारुण रुचिर प्रेमसे. रमणी मन हंसानर 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 रमणी मन रमणी मन रमणी मन रमणी मन रमणी मन हंसानर रमणी मन हंसानर रमणी मन हंसानर साहस सरसी रमवी शूरतोची विजयतोची शूरतोची विजयतोची शूरतोची हा शूरतोची हा शूरतोची विजयतोची हे शुभ यश मजाले युवती मना दारुण रुचिर प्रेमसे झाले युवती मना दारुण रुचिर प्रेमसे केले रण भजना संसारी असे अमरनी केले रण भजना संसारी असे अमरनी झाले युवती मना दारुण रण युवती मना युवती मना युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे.
करता पत विकसित पहानलिनी खरा तो प्रेमा हा हा खरा तो प्रेमा हा हा खरा तो प्रेमा हा 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 खरा तो प्रेमा नारदिलो भवनी खरा तो प्रेमा नादरिलो भवनी खरा तो प्रेमा नादरिलो भवनी पीडित जन देखता स्वसुखात्यागी दया जन भय हरण हे जे सुखा सदया देवराया दर्शन गुणवंता नाचवी प्रेम लहरी गुणरस पान हे जे सुखा प्रेम दया नाम नाधरी लोभमनी खरा तो प्रेमा कसा धरी लोभमनी खरा तो प्रेमा कसा धरी प्रेमा कसा धरी प्रेमा कसा धरी लोभमनी खरा तो प्रेमा नाधरी लोभमनी खरा तो प्रेमा नाधरी लोभमनी नाधरी लोभमनी नाधरी लोभमनी नाधरी लोभमनी खरा तो प्रेमा प्रेमा खरा तो प्रेमा नाधरी लोभमनी खरा तो प्रेमा नाधरी लोभमनी नाधरी लोभमनी नाधरी लोभमनी काय मुलांनो, आवडली का ही गाणी? हो मस्तच होती. I can't believe you sang something as great as that too. अगं स्वरा, आणि तुला गंमत सांगू का, हे गाणं ज्या नाटकातलं आहे ना ते ॲक्च्युली एका इंग्लिश नॉवेलवरनं घेतलं आहे. प्राईड अँड प्रेज्युडिस त्याच्यावरनं घेतलं आहे हे नाटक. Wow, संगीत नाटक based on an English novel? Sounds so interesting. बाबा प्राईड अँड प्रेज्युडिस त्या नाटकाची थीम काहीतरी लव्ह मॅरेज वरती आधारित आहे ना? Love marriage. येस. Was that even allowed at that time? अगं म्हणजे काय, अगदी पौराणिक काळात सुद्धा आपला लाईफ पार्टनर चूज करता येत होता. संगीत सौभद्र, संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर अशी कितीतरी नाटकं ह्या विषयावरती सादर झालेली आहेत आणि खूप फेमस पण आहेत बरं का. हो बाबा, ते मी अजून एक गंमत सांगते तुम्हाला. अशी काही खूप फेमस संगीत नाटकं आहे जी इंग्लिश प्लेवरून केले गेलेली आहेत, नाही का ग? हां, संशय कल्लोळ आणि मदनाची मंजिरी ही दोन नाटकं तर ह्यापेक्षा पण जास्ती फेमस झाली होती. मदनाची मंजिरी हे नाटक शेक्सपियरच्या ट्वेल्थ नाईट ह्या नाटकावरून घेतलेलं आहे.
शेक्सपियरचं 12th नाईट नाटक तू जे म्हणता ना त्याचा काहीतरी ऑपेरा करायचा पण प्रयत्न झाला, पण तो अर्धवटच राहिला. पण आपलं मदनाची मंजिरी हे नाटक मात्र खूप चाललं. अरे म्हणजे काय, हे नाटक इतकं चाललं कारण त्यामध्ये काव्य, गायन, नृत्य यामधून त्या नाटकाची थीम इतकी सुंदर फुलवली ना की लोकांना कळलंच नाही की ते नाटक एका इंग्लिश नाटकावर आधारित आहे म्हणून. आजी आजी, लुक व्हॉट आय फाउंड. मदनाची मंजिरी ऑन YouTube. क्या बात आहे. अरे वा सरा. त्यातलं ना माझं फेवरेट आहे ना गाणं, ते बघ तुला सापडतंय का? आय एम प्रिटी शुअर तुला पण आवडेल. ऋतुराज आज वनियाला. बघ ना सापडतंय का? आजी किती छान गाते ग तू. काहीच आवड झाली ग यादी. बघ बघ सापडतंय का? ऋतुराज. हा बघ, हा एक व्हिडिओ सापडला आणि त्याच्यात डान्स परफॉर्मन्स पण दिसतोय. लावला. ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला. नव सुमनांचा नव कलिकांचा, नव सुमनांचा नव कलिकांचा. कलिकांचा बहर घेऊनी, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला. कुंज कुंजाले कुंज कुंजते, कुंज कुंजाले कुंज कुंजते. कुंजाले कुंज कुंजते. बघ संकारित झा, बघ संकारित सुरसराग. सुरसरागिणी नवप्रणयाची कोकिळ कंठित झाला, कोकिळ कंठित झाला. नवधर सुंदर शीतल निर्झर, नवधर सुंदर शीतल निर्झर. त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी, त्यात रंगुनी गेला. ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला, ऋतुराज आज वनियाला. आजी आजोबा, संगीत नाटक म्हणजे ना एक काय म्हणतात त्याला, खजिना. संगीत नाटक म्हणजे खजिना आहे.
आम्हाला हे खरंच काहीच माहिती नव्हतं. समीर, अरे बघतोयस ना, स्वरा एक पूर्ण वाक्य चक्क मराठीत बोललीये. वा. हो ना, मराठी बोलतेय. आणि ते मगाशी संगीत नाटकातलं गाणं काय शोधलं? काय चाललंय काय? आई बाबा, तुमचा आपण इथला स्टे ना अजून एक्सटेंड करूया, म्हणजे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी होत राहतील पुढे. आजोबा, अजून सांगा ना मग संगीत नाटकाबद्दल. अगं, संगीत नाटक म्हणजे ना एक खूप मोठं विश्व आहे बघ. त्यामध्ये बालगंधर्व, मास्टर दीनानाथ यांच्यासारखे फार मोठे, फार दिग्गज कलाकार होऊन गेले, ज्यांनी आपल्या कलेनी लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. आणि संगीत नाटकाचे विषयही अनेक आहेत बरं का. म्हणजे मायथॉलॉजिकल, सोशल, ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल, संत साहित्य, करमणूक प्रधान, देशभक्ती म्हणजे अगदी फ्रीडम फायटिंग सुद्धा. फ्रीडम फायटिंग इन संगीत नाटक? येस येस, ऑफकोर्स. नीरज, मी तुला त्याचं कारण सांगते. अरे बाळा, तेव्हा का नाही भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, पण फ्रीडम फायटिंग, इंडिपेंडन्स ह्या विषयावर का नाही उघड उघड बोलता यायचं नाही. मग कॉमन मॅनला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी तयार कसं करणार? त्यांच्यामध्ये जनजागृती कसं आणणार? त्यासाठी मग ह्या संगीत नाटकांचा वापर केला जायचा. आणि ह्या गाण्यांमधून जनजागृतीचं आणि कॉमन मॅनमध्ये जोश आणण्याचं काम केलं जायचं. अगं, त्यांना ते आपण रणदुंदुभी मधलं मास्टर दीनानाथांचं गाणं ऐकवायचं का? आवडेल त्यांना ते. जरा मिळतंय का मास्टर दीनानाथांचं ना? ते बघते तिथे. हां हां, हे बघूया. दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, आत्म तेजो बली, आत्म तेजो बली, प्रकटता अवनीतली, प्रकटता अवनीतली, प्रकटता अवनीतली, कोण लोपवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी. शौर्य सागर लहरी, शौर्य सागर लहरी, शौर्य सागर लहरी, गगन मंडल महा, गगन मंडल महा, गगन मंडल महा, गगन मंडल महा. गगन मंडल महा, भेदिता कवणत्या, भेदिता कवणत्या, अबल करतो दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, आत्म तेजो बली.
दिव्य स्वातंत्र्य रवी धनी धनी सा ग म ग म ग सा ग सा नि सा नि धनी ध म ध म ग म धनी सा दिव्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य रवी स्वातंत्र्य रवी स्वातंत्र्य रवी आजी आय कुड फील द इमोशन्स पण मला ना सगळे वर्ड्स नाही कळाले. आजी काय अगं? लेट मी हेल्प यू स्वरा. मला सांग, आपण सूर्याशिवाय जगू शकतो का? नाही ना? हाऊ इज दॅट इवन पॉसिबल? करेक्ट. मग त्या सूर्या इतकाच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य म्हणजेच इंडिपेंडन्स हेही तितकंच महत्त्वाचं असतं, असा त्या गाण्याचा अर्थ होतो. आणि स्वरा, तू बघितलंस ना त्या गाण्याचे शब्द किती पॉवरफुल होते. गाण्याचे शब्द पॉवरफुल असले ना की त्याचा लोकांवरती जास्त परिणाम होतो. म्हणून वर्ड्स आर रिअल इम्पॉर्टंट इन द सॉन्ग. नो डॅडा, आय थिंक सिंगर इज मोर इम्पॉर्टंट. काय म्हणते? कारण सिंगरच्या स्किलमुळे लाईक त्याचा आवाज, टोन ह्यातून गाण्यातले इमोशन्स ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे ते गाणं जास्त इफेक्टिव्ह होतं. सो सिंगर इज मोर इम्पॉर्टंट. वर्ड्स तू आत्ता ऐकलंस? दे आर सो पॉवरफुल. नो डॅडा, सिंगर इज मोर इम्पॉर्टंट. हे तुम्ही दोघांनी जरा थांबा. तुम्ही सगळ्यांनी ना असा विचार करून बघा, कुठलीही कलाकृती ना हे एक टीमवर्क असतं. म्हणजे स्वरा, साधं एक गाणं घे, ते गाणं इफेक्टिव्ह होण्यासाठी बघ काय काय पाहिजे. त्या गाण्याला उत्तम लिरिक्स, चांगले शब्द पाहिजेत, ते गाणं म्हणणारा एक उत्तम सिंगर पाहिजे, उत्तम वाद्यवृंद पाहिजे आणि त्या गाण्याचं उत्तम प्रेझेंटेशन झालं पाहिजे. पण ह्या प्रत्येक कलाकारामधला गुण ओळखून आणि तो वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला लागतो एक गुरु. थोडक्यात काय की कलेपेक्षा कोणी सुद्धा मोठं नाही. मुलांनो, तुम्ही लास्ट इयर इंडियात आला होतात ना, तेव्हा बघ आपण सगळे मिळून त्या सिनेमाला गेलो होतो, कट्यार काळजात. तो सुद्धा एका संगीत नाटकावर बेतलेला आहे. आणि त्यामधनं हा जो मेसेज आहे ना तो इतका सुंदर दाखवलाय. मग आजी त्यातलं एक गाणं ऐकू ना. अरे वा. चल पिल्लू, ऐकूया. कट्यार मधलं ना? शोधतो मी. हे का ग? हो हो, तेच तेच. गे छंद मकरंद गे गे छंद मकरंद गे गे छंद मकरंद गे मकरंद गे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद गे छंद मकरंद गे गे छंद मकरंद गे प्रिय प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद गे छंद मकरंद गे आ
मिटता कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल ओय बंदी भृंग 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 परिधोडिदा त्या सगुंजनात दंग गे छंद मकरंद गे 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 वाव आजी. Wow, Aji, you were right. This is so mesmerizing. स्वरा, कला ही न नेहमी गुरुकडून शिष्याकडे पोचवली जाते आणि मग ती शिष्यानी पुढे वाढवायची असते. कला म्हणजे एक अखंड प्रवाह, तो सातत्याने वाहत राहायलाच हवा. जसजसा प्रत्येक कलाकार आपल्या स्वतःच्या रंगाने त्यात अजून रंग भरतो ना, तशी ती कला अजून समृद्ध म्हणजे एनरिच होत जाते. हो ना बेटा? खरंय बाबा तुमचं. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. तुमच्या दोघांकडून घेतलेला हा कलेचा वारसा खरं तर मी मुलांपर्यंत पोहोचवायला हवा होता. पण अगं सिडनीत आल्यानंतर नवीन देश, नवीन वातावरण, करिअर, मुलं ह्या सगळ्यांमुळे दुर्लक्ष झालं आणि नाही झालं माझ्याकडून. आपल्याकडून मधू, पण अजूनही वेळ गेलेला नाही आहे. तू तुझं गाणं आधी सुरू कर, मग पुढचं सगळं आपोआप होत राहील. हो की नाही बाबा? खरंय. आई, तुम्हाला शिकवलेलं पहिलं गाणं आठवतंय का ग? ओहो. पतित तू पावना पावना म्हणविशी नारायणा. त्यापासूनच सुरुवात करते. जरूर कर. पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना म्हणविसी नारायणा रे म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा. सांभाळी वचन तरी सांभाळी वचन तरी सांभाळी तरी सांभाळी तरी सांभाळी वचन तरी सांभाळी
तरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण ब्रीद वागविसी जाण ब्रीद वागविसी जाण ब्रीद वागविसी जाण पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा याति शुद्ध नाही भाव 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 दुष्ट आचरण स्वभाव दुष्ट आचरण स्वभाव याति शुद्ध नाही भाव शुद्ध याति शुद्ध नाही शुद्ध नाही याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव दुष्ट आचरण स्वभाव दुष्ट आचरण स्वभाव दुष्ट आचरण स्वभाव मुखी नाम नाही मुखी नाम नाही मुखी नाम नाही नाही मुखी नाम नाही कान्हू पात्रा शरण पाई कान्हू पात्रा शरण पाई कान्हू पात्रा शरण पाई पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा 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 पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना Wow, Mama, this is so interesting. नाटकातलं गाणं गाण्यातलं नाटक मस्तच आहे हे सगळं. मम्मा मी पण येऊ का तुझ्याबरोबर शिकायला? अगं हो हो का नाही. स्वरा बाळा शिक हो गाणं. खूप सुंदर गळा लाभलाय तुला बघ. गाणं शिक. माझं आणि आजोबांचं ना स्वप्नच पूर्ण होईल. काळजी नको करूस. आनंदाश्रू येते.
ह्याचसाठी केला होता अट्टाहास. असंच काहीच झालंय बघ आज मला. फक्त तीच का शिकायला जातीये? मला पण शिकायचे ना. तुम्ही बघाच, आय बी द बेस्ट इन द वर्ल्ड. अरे माझ्या पिल्ला, तू पण शिको गाणं. दोघांनी गाणं शिका, खूप मोठे व्हा. पण गाणं शिकून मोठं व्हायचं असेल ना, तर दोघांनी आजीची एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप मेहनत घ्या बाळांनो. संगीतावर, कलेवर अगदी देवाप्रमाणे मनापासून भक्ती करा. आणि मेहनत घेताना, संगीतावर प्रेम करताना तिथे कुठे सुद्धा अहंकाराला, इगोला जागा ठेवू नका. नीरज, स्वरा, खूप बरं वाटलं रे तुम्ही गाणं शिकणारे ऐकून. खूप खूप गाणं शिका, खूप मोठे व्हा. नेहमी नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत राहा. आणि आजीनी सांगितल्याप्रमाणे कलेवरती मनापासून भक्ती करा. मग तुम्हाला गाणं सहज साध्य होईल. आणि अहंकाराबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला संत चोखोबा माहिती आहेत का? एक फार मोठे संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या आयुष्यात अहंकाराला कणभर सुद्धा जागा दिली नाही. बहुभुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो असं म्हणत त्यांनी आपली भक्ती संतांच्या चरणी अर्पण केली आणि त्यांच्याकडे ज्ञानाची भिक्षा मागितली. आणि बालगंधर्वांचं तर काय, ते अशी भक्ती स्वतः जगले. त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या कलेच्या उपासनेतून. अशी कला आणि भक्ती ज्यांनी जोपासली त्या संत चोखोबांचा आणि बालगंधर्वांचा वारसा तुम्ही जपा. तीच तुमची दैवत असू द्या. बालगंधर्वांनी तर आपली दैवी गायकी सर्व रसिकांना समर्पित केली आणि त्यांनी हाक घातली संत चोखोबांचा अभंग घेऊन. जोहार मायबाप जोहार. जोहार माय बापा माय बापा. जोहार माय बाप जोहार. 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 महाराजा मी महार तुमच्या. 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 महाराजा मी महार. जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार. बहु भुकेला झालो. बहु भुकेला झालो. बहु भुकेला झालो. बहु भुकेला झालो. बहु भुकेला झालो.
उष्ट्यासाठी आलो 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 चोखा म्हणे पाठी आणली चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी तुमच्या उष्ट्यासाठी जोहार मायबा जोहार जोहार मायबा जोहार जोहार मायबाप माया बाबा जोहार मायबा माया बाबा जोहार मायबा माया बाबा जोहार मायबा माया बाबा जोहार मायबा जोहार जोहार मायबा जोहार जोहार मायबा या एवढ्या चांगल्या अनुभवानंतर खरं तर काही बोलणं हे शक्य नाही आहे, पण आपण पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांना जोरदार टाळ्याने त्यांचं कौतुक करूयात. कॅन वी प्लीज ओपन द कर्टन प्लीज. कोणाला हो मी ओके सगळ्यांना तुमची नावं जाणून घ्यायची आहेत. मी पटापट माईक पुढे करते. नावं सांगा. वरद जोशी, आर्य खापले, मानसी दातार, आदित्य बाजड, अन्विता कोरडे, देवश्री बिल्दीकर, स्वरा शिवरकर, सरगम शिवरकर, आहाना बोडा, नीरज जोशी, विनया जोशी, चिन्मयी बिल्दीकर, स्मिता खपली, श्रुती सामंत,
मिलिंद मेढेकर, प्रद्युम्न प्रधान, मधुमिता म्हस्के, मनीषा प्रधान, दीपा दातार, महेश दादार, ऐशिता जमदाडे, प्रसाद शिऊरकर, श्रद्धा शिऊरकर, अवनी बोड्डा, अद्वैता जमदाडे, संजोट डोंगरे, गौरी प्रधान, शलाका बोड्डा, हेमांगी अकोलकर, मीनाक्षी गहेरवार, स्वप्ना कोरडे, ज्ञानदा कुलकर्णी, किरण गोडबोले, विक्रांत गोडबोले, नारायण नारायण, राधाकृष्ण, केदार माळगावकर, नरेंद्र जोशी, शलाका माळगावकर, मुद्रा डोंगरे, मकरंद बिल्दीकर, पद्मजा बेलदीकर, आणि मेधाताई फाटक. मेधा फाटक, सुषमा साठे, माधुरी रिजबूड, सुनीला छत्रे. सगळ्यांची नावं झालेली आहेत. आता ही सगळी नावं माझ्याकडे लिस्ट नव्हती हँडी, आणि खरंच या ग्रुपचं मला खरोखर कौतुक याच्यासाठी करावंसं वाटतं की हा एकमेव ग्रुप आहे ज्याने पहिल्यांदा एंट्री दिली आणि एवढे प्रॉब्लेम येऊनसुद्धा शेवटपर्यंत ते टिकून राहिले. अजिबात म्हणजे प्रत्येक वेळी पार्टिसिपंट्स मिळतील की नाही, फंडिंग आहे की नाही, कुठल्याही प्रॉब्लेमचा बाऊ न करता त्यांनी आज जो काही कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला आहे, मी खरंच सांगते की त्यांच्यासाठी माझ्या मनात खरंच खूप, म्हणजे स्पेशली पद्मजा, तिने खूप मेहनत केली आहे आणि अख्ख्या टीमनी जवळजवळ पूर्ण डिसेंबर, म्हणजे मी म्हणेन की आपला जो पूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यातला हा ग्रुप असा आहे की ज्याने जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबरपासून त्यांचं प्लॅनिंग, प्रॅक्टिसेस आणि सगळ्या गोष्टी त्यांनी प्लॅन करून केल्या होत्या. त्याच्यामुळे गिव्ह अ बिग हँड, दे डिझर्व अ बिग हँड. थँक्यू सो मच. मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने सगळ्यांना सांगायची आहे. आपण जे 2 दिवस कार्यक्रम इथे बघतोय, आपण बघितलं की किती भरभरून टॅलेंट आहे आपल्याकडे, पण जेव्हा आपण आपले कार्यक्रम करतो सिडनीमध्ये तेव्हा लोकांचा प्रतिसाद आम्हाला तेवढा मिळत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम करताना 10 वेळा विचार करावा लागतो की शेवटी तिकीटं नाही गेली, लोकं नाही आली, तर शेवटी सगळं येऊन पैशावरती अडतं. आजचा हा क्षण मी याच्यासाठी वापरेन की याच्या पुढे जेव्हा जेव्हा आपले लोकल कलाकार, स्थानिक कलाकार जेव्हा कार्यक्रम करतील तेव्हा कृपा करून सगळ्यांनी या कार्यक्रमाला जरूर या, त्यांचं कौतुक करा, कारण तेवढीच त्यांची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. आता उद्याच्या कार्यक्रमाबद्दल, आता जेवण आपली वाट बघतंय. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल, उद्याचं सकाळचं सेशन आपलं परत ब्रेकफास्टपासून सुरू होणार आहे. शिल्पा कैवारी आणि त्यांची टीम आपल्यासाठी एक सॉरी आय एम लॉस्ट पेरेंटिंग इन जनरल हा मुलांसाठीचा ब्रेकआउट सेशन मॉर्निंगला घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर दुपारी आफ्टरनूनला ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट इन ऑस्ट्रेलिया फॉर कपल इन देअर 50s and 60s who are not yet thinking about retirement याच्यावरती सेशन होणार आहे. आणि संध्याकाळचं सेशन पराग पत्की हे सॉरी आय एम टोटली लॉस्ट AI वरती करणार आहेत. तर जरूर ह्याचा लाभ घ्या. आणि उद्या कॅनबेरा आपल्यासाठी विशेष कार्यक्रम घेऊन येणार आहे, तर त्यांचा कार्यक्रम उद्या आपल्या लंच नंतर होणार आहे. आणि सकाळच्या सेशनमध्ये कार्यक्रम आहेतच, तर आजच्यासारखेच सगळ्यांनी लवकर या, ब्रेकफास्ट करा
आणि उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे संमेलनाचा. तर आपण सगळ्यांनी मिळून हा तेवढ्याच उत्साहाने साजरा करूयात आणि या आठवणी आपल्यासाठी पुढच्या 6 वर्षासाठी म्हणजे सिडनीत परत संमेलन होईपर्यंत आपल्याला त्या जोपासायच्या आहेत. तर आता आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो आहे, पण उद्या आपण भेटणार आहोत ब्रेकफास्टला. त्याच्या आधी एक छोटीशी अनाऊन्समेंट होती, ती म्हणजे कुणाचं तरी हिअरिंग एड काल मिळालेलं आहे. ओके, तर ते आपल्या श्रेयस काळेकडे आहे. तर श्रेयस काळेला प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि ते हिअरिंग एड त्याच्याकडून घ्या. थँक्यू सो मच वन्स अगेन. आजचाही कार्यक्रम तुम्ही खूप छान पेशन्सली आणि एन्जॉय केला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. गुड नाईट. पाऊस पडतोय, व्यवस्थित जेवण होऊ देत आणि सेफली ड्राईव्ह करून घरी जा. काकांना 2 शब्द बोलायचे आहेत, तर मी त्यांना माईक देते. थँक्यू. वारसाच्या तयारीबद्दल थोडंसं बोलावं असं वाटतं. वारसा हे बिल्डीकर कुटुंबाचं स्वप्न होतं आणि खरं सांगायचं तर ते स्वप्न पुरं करण्यामध्ये आमचा सर्वांचा अगदी थोडाफार हात लागला आहे, याचं आम्हाला स्वतः कौतुक वाटते. वारसाची संपूर्ण संकल्पना पद्मजानी केली, संपूर्ण लिखाण तिचं आहे. आणि ह्यातल्या प्रत्येक कलाकारांनी म्हणजे स्टेजवरच्या आणि स्टेजच्या मागच्या इतकी प्रचंड मेहनत घेतली की आज माझ्या आयुष्यामध्ये मी एवढी मेहनत कुठल्या नाटकासाठी घेतलेली बघितलेली नाही. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालंच तर ह्या संपूर्ण स्टेजचे डायमेन्शन्स आम्हाला माहिती होते. त्यांनी प्रत्येक सोफा कुठे असेल, टेबल कुठे असेल, कोण कुठे उभं राहील याचं सेंटीमीटर वाईज त्यांनी 3D मॉडेल केलं होतं आणि त्या 3D मॉडेलवरनं ते आम्हाला गाईड करत होते की तुम्हाला इथे उभं राहायचं, इथे उभं राहायचं, हे करायचं. इतकं डिटेल्ड प्लॅनिंग होतं, अनबिलिव्हेबल. मागचे जे सगळे तुम्हाला पडदे दिसत आहेत, आर्टवर्क, ते सगळं ह्यांनी घरी बनवलेलं आहे. त्यांना बॅकस्टेजचे आर्टिस्ट त्यांची मदत झाली. अहोरात्र ते काम करत होते. हे आम्ही हे किती वेळात बदलता येतात, हे सीन्स मागचे किती वेळात बदलता येतात ह्याची त्यांनी कमीत कमी 100 वेळा तरी प्रॅक्टिस केली असेल, अगदी घड्याळ लावून की आमचं इथलं तिथला डायलॉग संपेपर्यंत तो इथला चेंज होतोय की नाही सीन. म्हणजे कल्पना करता येणार नाही. पद्मजा आणखीन मकरंद लिटरली 2 किंवा 3 तास झोपायचे रात्री आणि आमच्यामध्ये नेहमी तो चर्चेचा विषय असायचा की ही लोक उभी कशी राहतात दुसऱ्या दिवशी. 2 तास 3 तास झोपायचे कारण आमच्याकडे मेसेजेस यायचे त्यांचे रात्री 2 वाजताचे, सकाळी 5 वाजताचे. अतिशय मेहनत केली तुम्ही, आणखीन काय माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि सगळ्या कलाकारांनी इतकी जीव तोडून मेहनत केली, खरोखर हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. सॉरी, एवढं कौतुक झाल्यानंतर, एवढं कौतुक ऐकायची सवय नाही खरं म्हणजे. एवढं कौतुक झाल्यानंतर थोडंसं इमोशनल व्हायला होतं आहे. पण आमचा ऑनेस्ट प्रयत्न ह्याच्यामध्ये असा आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल की आपला इथला जो संमेलनाचा जो उद्देश आहे किंवा वारसा ह्या नावाचं जे खरोखर आपलं शब्दशः अर्थ आहे, तसं आपण जर बघितलं तर इथे मेधाताई, शलाकाताई, माधुरीताई, शमाताई, कृष्णाजी, हे सगळी मोठी मंडळी, मिलिंद काका, ह्यांच्याकडनं शिकलेलं जे आहे ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे छोटासा. आणि त्याच्यात आपण बघतोय की आपली यंग जनरेशन अगदी 7-8 वर्षापर्यंत त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय, हा छोटासा प्रयत्न होता. आणि ह्या सगळ्यामध्ये आमच्या बरोबरीने ह्याच्यातल्या प्रत्येकाने काम केलेलं आहे, प्रत्येकाने मेहनत केलेली आहे. त्याच्यामुळेच एवढा कार्यक्रम सुंदर होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आम्हाला निलिमाताईंनी आणि कमिटीनी, योगेश पोपळे, मी कोणाकोणाची नावं घेऊ,
पण कमिटीने खूप मनापासनं आम्हाला याच्यामध्ये साथ दिलेली आहे. सागरजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. प्रत्येक वेळोवेळी आम्हाला त्यांनी गायडन्स दिलेला आहे. आणि ह्याच्या सगळ्यांच्या वरती मासी जी आहे, जे हे सगळं प्रोग्राम आपल्यासाठी रन करता आहे, सगळे आत्ता निलिमाताईंनी सांगितलं कॅल्क्युलेशन सगळे पैशामध्ये असतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांची जोखीम उचलून जे ते आपल्यासाठी हे सगळे इव्हेंट करतायत त्यांच्यासाठी शतशः आभार. आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता जेवणाची तयारी झालेली आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित जेवण जेवून उद्या भेटूयात सकाळी ब्रेकफास्टला. थँक्यू.